शुभ सकाळ मंडळी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी उठली, सगळ्यात आधी फुलं आणायला गेली. फुलं काही मिळाले नाही, 2-3 फुलं मिळाले. नंतर मी फिरायला गेली, तिकडून फिरून आली आणि नंतर क्लिप काढली, थोडीशी व्हिडिओ क्लिप म्हटलं काढावं आपल्या ब्लॉगमध्ये टाकायला. तर घरातले सगळे झोपलेच आहेत आणि सडा वगैरे बघा माझं सगळं टाकून झालेलं आहे. सडा टाकली होती आणि दार बंद करून ठेवली. म्हटलं अंधार आहे, आता कशाला दार उघडा करून ठेवायचं, मच्छर वगैरे येतात आणि अंधार पण असतो ना मग अशा वेळेस, आणि पहाटेच्या वेळेस थंड वारा पण सुटतो, म्हणून दार बंद करून ठेवली. आणि नंतर बघा चांगला दिवस असा उजाडला. तर तुळशीपुढे माझी रांगोळी वगैरे झालेली आहे आणि इथे दही मिरच्या केलेल्या आहेत, त्या झाकून ठेवल्या. रात्रीचं दही मिरच्या वास येतात ना जरा, तर इकडे बाहेरच्या रूममध्येच मी झाकून ठेवते, म्हणजे पाली, काही मुंग्या, किडे वगैरे काही पळू नये याच्यासाठी. आणि घरातली मंडळी मस्त झोपलेली आहे आता पण. आणि रात्रीचे जे भांडे घासायचे होते, मी रात्री घासलीच नाही भांडे, बाहेर गेलो होतो जरा, रात्री यायला उशीर झाला, मग जेवणाला पण उशीर झाला, मग काही बी भांडे घासली नाही. आणि उद्या सुट्टीच होती दुसऱ्या दिवशी शाळेला. आपला ब्लॉग आहे 19 तारखेचा आणि 19 तारखेला सगळ्यांनाच माहीत आहे काय असते, तर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तर त्यांची जयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासाठी खूपच आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो महाराजाची जयंती म्हटलं तर. त्यांच्यामुळेच आपण इथे जागेवर आहोत नाही का. तर त्याच्यामुळे म्हटलं मग भांडे वगैरे आहेत तर राहू दे, आरामातच करायचे आहे, शाळेला सुट्टी आहे तर आता सकाळच्या वेळेस गरम पाणी पिण्याचे तर भरपूर फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. आणि सकाळच्या वेळी कोमट पाणी तर पेलंच पाहिजे. सकाळचा स्वयंपाक, तर इकडे भात आणि इकडे पत्तागोबी थोडीशी शिजत ठेवली. गॅस बघा बंद केली, थोडं असं कोमट गरम पाणी केला, कोमटपेक्षा जास्त गरम पाणी केला. नंतर भाजी बनवायच्या वेळेस ही पत्तागोबी सगळी पिळून घ्यायची आणि मग फोडणी द्यायचं. भाजी पण चांगली वाटते आणि जो पत्तागोबीचा वास असतो तो पण गायब होऊन जातो. पत्तागोबीची भाजी करणार आहे तर कापली आणि थोडंसं गॅसवरती गरम करायला ठेवली, म्हणजे थोडंसं गरम पाणी झालं ना पिळून घ्यायचं. तर जो याचा वास असतो ना, गोबीला वास असतो ना जास्तच उग्र वास, तो उग्र वास कमी होतो. पिळून घ्यायचं भाजी बनवताना, थोडंसं गरम पाण्यामध्ये गरम होऊ द्यायचं, पिळून घ्यायचं आणि मग फोडणी द्यायची भाजी. तर जो पत्तागोबीचा उग्र वास असतो तो एवढा येत नाही आणि चांगली वाटते भाजी. मला पण माहीत नव्हतं, मी यूट्यूबवरच एका ताईचं बघितलं ना, तर मला आवडली तेव्हापासून. तर मी कधी आणली पत्तागोबी तर मी अशा पद्धतीने भाजी करते. आता सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, तसं तर आम्ही पत्तागोबी जास्त काही खात नाही. कधीतरी एकदा मागे आणली होती खूप दिवसाच्या आधी आणि आता आणली. बाईचं सौंदर्य कशात असते तर केसात असते. मी तर असं म्हणेन, आपले केस सुंदर असतील तर बाई सोबून दिसते. तर माझे तर केस इतके गडले गडून टक्कलच झाली अक्षरशः. तर केस गडले, मग आता फेकून तरी किती फेकणार, तरी बऱ्याच वेळा फेकण्यात जातात. आणि गोळा करून ठेवले होते तर त्याचे केसावरचे भांडे घेतले बघा. हा स्टीलचा एक पातेला आहे, म्हणजे गंज आहे आणि छोटासा डब्बा आहे. आणि ते जर्मनचे म्हणून घ्यायचे ना तर ते खराब निघतात, ते आतून म्हणजे काही पण बनवलं किंवा पाणी जरी आपण गरम केलं तर खराब होतात, कसेच तरी काळे निळे पडतात. मग स्टीलचेच भांडे बरे पडतात, म्हणून मग मी आता केसाच्या बदली काही घ्यायचं असेल तर भांडीच घेते, ते पण स्टीलची, ती चांगली होते. थोडंसं पाणी गरम करायला किंवा काही भाजी वगैरे चिरलं तर ती भिजत ठेवायला, काही धुवायला, अशा वेळेस असे भांडे काम देतात. तर मी हे भांडे घेतलेले आहेत दुपारच्या वेळी. इंदुलेखा तेलाने केस गळत नाही असे म्हणाले आणि मी बऱ्याचदा ऐकून होते, तर म्हटलं ट्राय करायला पाहिजे. आणि महाग होता त्याच्यामुळे मी काही घेतच नव्हते आजपर्यंत. मग खूप केस गळायला लागले तर म्हटलं जाऊ दे, महागायत आहे, एकदा ट्राय तर करून बघूया. घेतलं, मी यूज करते आता, पण माहीत नाही उलट जास्त गळायला लागले. तर बऱ्याचदा आता 1-2 वेळेस लावला किंवा 4-5 वेळेस लावला आणि जसंच्या तसंच आहे तेल, म्हणजे कुठल्याच तेलाचा परिणाम पडत नाही. नुसते टायटल बघतो आपण आणि घेतो, पण त्या गोष्टी अवॉइडच करायला पाहिजे माझ्या तरी मते. म्हणजे त्या गोष्टीचा काही परिणाम होतच नाही. महाग तर महाग आहे आणि म्हणतात केस गळत नाही, पण गळतातच केस. माझा तरी स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की इंदुलेखा तेलाने केस गळतातच, किती तुम्ही काही करा, गळतातच केस. आणि ज्याला सूट होतात त्यांचे नाही गळत असतील. हा का होय ना ठेसरून गेलो. हां कोण खून देतं वापायला, काही समजे नाही. मी तर येतच नाही बापा, मी पाहिन तरी मी बाहेरूनच पाहते ना जाते, वापयत येतच नाही. कोण येते कोण खुनते वापे करणं का करते काम आहे.
हो ना, चांगले झाले वाफे तर कोण येते तर माहित नाही. जाऊ दे आता, जो होईल तर. थोडेसे दिवस राहिले आहेत मग झाला नाही का. खंती देतो. असे खुंतत असे वाकवून देतात ना, म्हणून खुंदून वाकवतात. गाई ढोराचे नाव नाही होय आता. गाई ढोर आता येतच नाही तेवढे काही. तेच तर. भरून जाईल नाही तर टंकी. कचरा तर किती काढ, कचरा तर होतेच होते. मोठा जोर लागते. कचरा तर एकदम लवकर जगते. कचऱ्याला ताकद जास्त आहे. दरवाजा खोलला का अनगी हजार म्हणून दरवाजे बंद करून राहतो. आहेत ते तीच ठेवलं. गेट लावली ना. गेट लावले. कोणते कोणते बुडे चांगले आहेत. कोण तुमचे झाले असतील. तुमचे बुडे चांगले आहेत ना जोराचे. कचरा वगैरे काढून पाहिजे. कायले उपडत असत. पटपट खातच का उडा काढून देऊ तुला चने. धर. कडक नाही आहे, तसंच राहते. हुरडा कसा राहते असाच राहते, असाच खावा लागते. निधि ने तभी खा ली और तुम नहीं खा रहे हो. चलो आता. हाँ बाद में खाना, अभी पढ़ाई करो. चलो घे अभ्यास करा. चला पटपट अभ्यास करा पटपट. पप्पा येतील तर जाऊन. ओय काय चालू आहे. तू भी खा हुरडा. खा तुझा हुरडा खा. तो कागद काढ. ओरडा नको. हा जाऊ दे. धर खा तू तुझ्या. खा नाही करे फोडतस ना कागद तिच्या. धर खा. खाना तर आहे नाही, आपण खास नाही काही नाही ना. तिच्या खाऊन कागद काढ करत असत. ते खाते ते बरोबर काढल. तुला जरूरत नाही आहे तिच्या सेवा करायची. ते बरोबर करते आपला. तुझ्यासारखा का एक खायचा नाही काही नाही. पाहाच्या झुबल्यासारखा एकदम दिसते कसा. अजून घे लवकर कर अभ्यास. और कल का मार भूल गया तो बता. एक के नीचे एक लिख. पायरी के जैसा मत कर. तेरे घर का जीना नहीं है ऊपर नीचे आगे पीछे लिखने के लिए. रुद्रांशला आवडतात म्हणून वाटणीचे शेंग थोडेसे उकडून दिले, पण त्याने काही खाल्लं नाही व्यवस्थित. थोडेसे खाल्ले. निधीने खाल्ले थोडेसे, बाकी तसेच आहेत. इकडे ठेवलेला आहे भात. संध्याकाळचा स्वयंपाक सुरू आहे मंडळी. आणि रुद्रांश सोलतो आहे इकडे अंडी. बापरे, त्यालाच काय काय करायचं राहत होतं, पण आता सोलू लागतो म्हणला तर मी म्हटलं सोल. मी तोपर्यंत मसाला वगैरे बनवते. आणि ही एक बघा आमची मंदाबाई. येत तर काही नाही, पण मदत करायची असते. मग काय करा म्हटलं तुम्ही. मला बाकी जी काही करायची होती ते करायला बसले कामं. आणि रुद्रांश सोलतो आहे अंडे, पण त्याने पूर्ण पण नाही सोलले. 1-2 सोलले आणि बाकी जसंच्या तसं ठेवून दिले.
पाणीपुरी कोणाला नाही आवडणार असा एकही व्यक्ती सापडणार नाही, सगळ्यांनाच आवडते पाणीपुरी, नाही का. पाणीपुरी असा विषय आहे की चांगल्यांच्या तोंडाला पाणी येतो आणि आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडते पाणीपुरी. दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पाणीपुरी येतेच, कारण रुद्रांशला आवडते, मला, निधीला. आणि मग रुद्रांशची फरमाईशच असते पाणीपुरी आणा पप्पा, तर पप्पा काय येता येताच मग पाणीपुरी आणतात खट्टी मिठी. आणि रुद्रांशला आलू म्हणजे बटाट्याची जी चटणी असते ती टाकून खायला नाही आवडत, नुसतं पाण्यामध्ये भिजवतो आणि खातो. आणि निधी तर जसं दिलं तसं खाते, तिला कुठलीही वस्तू अशी नाही की ती नाही खाणार. तर आम्ही आता खात बसलो. रुद्रांशचे पप्पा फ्रेश होतात आणि नंतर ते लास्टला खातील. आणि माझी स्वयंपाकाची पण गडबड आहे, तर मी खाते आणि उठते. लास्टपर्यंत रुद्रांशच खातो, त्याला जेवढं खायचं असेल तेवढं आम्ही खाऊ देतो, कारण मग त्याने पाणीपुरी खाल्लं किंवा संध्याकाळी काही खाल्ला तर मग तो जेवत नाही. त्याची ही एक सवय आहे, घाणेरडी म्हणलं तरी चालते, कारण त्याला खायच्या नावाने काहीच खायचं नसते, आवडीची असेल तेव्हाच. तर आता संध्याकाळचा चहा, तर आता तर 8:30 वाजत आले, तर आमच्या संध्याकाळचा चहा रुद्रांशचे पप्पा आले तेव्हाच होतो. टायमिंग वगैरे काही नसते संध्याकाळच्या चहाला. हे आले, फ्रेश झाले की मग आमचा चहा असतो. आणि आज मी अंड्याची भाजी करणार आहे, तर रुद्रांशने तर अंडे सोलूनच दिले, तर आता एका बाजूला मी अंडीची भाजी करते. आजकाल सगळ्यांचे पोट बिघडलेच आहेत म्हटलं तरी चालते. 2 दिवस पोट बिघडतो आणि 2 दिवस व्यवस्थित राहतो, म्हणून आता शिळं बासी खाणं मी टाळते, पाहिजे तेवढंच बनवते आणि एकदम फ्रेश बनवते. थोडंसंच एकदम रात्रीच्या रात्री किंवा दिवसाच्या दिवसात संपणार असं, पण मी तसंच बनवते नेहमी. पण एक टाईम जरी यांनी जेवलं नाही ना तर मग ते दुसऱ्या टायमेला होऊनच जातो. म्हणजे दुपारी जेवलं नसेल यांनी तर तोच जेवण मग आम्हाला संध्याकाळी होतो. मुलं तरी खाऊन किती खाणार, त्यांची पण भूक थोडीशीच आहे. आणि मग संध्याकाळी चहासोबत काहीतरी होतो, स्नॅक्स वगैरे काहीतरी होतोच चटरपटर खाण्यासारखं. मग काय, मग जेवायची तर इच्छा होत नाही आणि बऱ्याचदा तर मी संध्याकाळचं जेवण जेवतच नाही. मुलांच्या सवयी कशा झटपट बदलत असतात. रुद्रांश ना 5 वर्षाचा झाला, कंप्लीट 5 वर्षाचा झाला, तरीसुद्धा त्याने बॉईल अंडा कधीच खाल्ला नाही किंवा अंड्याची भाजीसुद्धा कधीच खाल्ली नाही. आता तो काही दिवस झाले किंवा काही महिने झाले की तो आमलेट खातो. मग 1 डझन अंडे आणले तर तो शाळेत जायच्या वेळेस वगैरे मी करून देते, नाहीतर मग कधी त्याच्या भाजी नाही घेऊन जायचं असेल, तो हे पालेभाज्या, वांगी, फ्लावर वगैरे असं खात नाही, त्यावेळेस मग त्याला आमलेट करून देते टिफिनमध्ये. तर अशा पद्धतीने मग अंडे संपतात आणि म्हणून आम्हाला 1 डझन अंडे त्याचे लागतातच. तिचं जेवण झालं, रात्रीचे भांडे रात्री स्वच्छ करून ठेवले, घासून ठेवले नेहमीप्रमाणे. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आवडला तर लाईक करा.